ज्या ठिकाणी सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा दिली, असा ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ठिकाणी ज्या वेळेला आपण विश्व मराठी साहित्य संमेलन करतोय, खूप चांगलं वाटतं। या ठिकाणी एक उत्तम वातावरण निर्मिती झालेली आहे आणि मराठी साहित्य संमेलन अशा ठिकाणी आपण करतोय। सावरकरांना आपण क्रांतिकारक म्हणून जसं ओळखतो तसं ते थोर साहित्यिक सुद्धा होते। त्यांच्या कविता, त्यांचं साहित्य आपल्याला प्रेरणा देतं। अशा थोर साहित्यिकांच्या ठिकाणी आपण साहित्य संमेलन करतोय आणि सगळे साहित्यिक या ठिकाणी जमलेत। साहित्यिकांची मांदियाळी आहे, मगाशी दिंडी सुद्धा उत्तम रीतीने पार पडली। एक चांगलं वातावरण आहे आणि 2 दिवसाचं हे साहित्य संमेलन खूप चांगलं यशस्वी होईल असं मला विश्वास वाटतो। अंगावर काटा येतो, डोळ्यात पाणी तरारतं। ज्या प्रकारचे कष्ट त्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी घेतले, खालच्या मजल्यावर बाबाराव सावरकरांची कोठडी आहे आणि वरच्या मजल्यावर वीर सावरकरांची कोठडी आहे आणि ज्या पद्धतीने तो सगळा अनुभव घेतला त्या ठिकाणी माहिती सांगण्यात आली आणि त्यांना दररोज फाशीची कोठडी सुद्धा दिसत होती। फाशीचं जे ठिकाण आहे ते त्यांना दररोज दिसत होतं। अशा ठिकाणी मुद्दाम त्यांना ठेवण्यात आलं होतं। तो कोलू बघितला जो ते फिरवायचे रोज आणि अतिशय हालापेष्टा सहन करून सुद्धा स्वतःच्या तत्वांशी आणि देशाच्या स्वातंत्र्याशी कुठेही तडजोड न करणारा असं व्यक्तिमत्व बघून खूप प्रेरणा मिळाली या ठिकाणी।